मी अरुण घोडके शिवचिंतन सागरी किनाऱ्यावरती अंमल बसवणे आणि सागरी सामर्थ्य वाढवणे या गोष्टी शिवाजी महाराजांच्या कालखंडात एकमेकांना पूरकच होत्या. इसवी सन 1662च्या मध्ये गोव्याचा एक गव्हर्नर, त्याला दाभोळचा सुभेदार राघव बल्लाळ याने पत्र लिहून कळवले होते की शिवरायांची 5 लढाऊ गलबते आणि एक तारू करंजाच्या नदीत अडकून पडली होती. त्यास समुद्रात जाण्यास वाट द्यावी अशी विनंती त्या पत्रामध्ये केली होती. चौलच्या कॅप्टनने पोर्तुगीज गव्हर्नर याला लिहिलेल्या पत्रानुसार चौलमध्ये शिवाजी महाराजांनी 50 तारवे बांधले आहेत आणि त्यातील 7 तारवे बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. शिवरायांचे वाढते आरमारी सामर्थ्य ध्यानात घेऊन त्यांच्या तारवांना समुद्रात जाण्यात मज्जाव करण्याचे पोर्तुगीजांचे धोरण होते. इसवी सन 1667च्या अखेरीस शिवरायांच्या वाढत्या सामर्थ्याबद्दल व्हाईसरॉय कौंदी दी साविंतेशी याने आपल्या पत्रात व्यक्त केलेले मत हे उल्लेखनीय आहे. त्यामध्ये तो लिहितो, शिवरायांचे नौदल मला आता भीतीदायक वाटते आहे, कारण त्यांच्याविरुद्ध आम्ही सुरुवातीस कारवाई न केल्यामुळे त्यांनी किनाऱ्यावरती किल्ले बांधले आणि आज त्यांच्याजवळ पुष्कळ तारवे आहेत अशी नोंद व्हाईसरॉयने आपल्या पत्रामध्ये करून ठेवली आहे. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.